आणि माहेरचा कमीपणा कधी सासरी सांगायचा नसतो, नाहीतर कुठलेच संसार होणार नाहीत. आता थोडंसं भान सगळ्यांनी ठेवा बाबा, सगळ्यांनी ठेवा. आणि सगळ्या मुलांच्या आयांनो, जावई सांभाळणं सोपं आहे, सुना सांभाळणं अवघड आहे. त्यामुळे ज्यांना सुना आल्यात, ज्यांना सुना येणार आहेत, त्यांनी मी सांगते त्या 5 सूचना पाळायच्या आहेत. सगळ्यात पहिली सूचना, आपल्या मुलाला सुख लागायचं असेल, घरात येणारी सून जपावीच लागणार आहे. सोन्यासाठी चिंदी जपावीच लागते. फक्त तिला चिंदी बिंदी म्हणू नका. शिकलेली मुलगी यायची आहे, आता म्हणायचं तू सोनं बाई आमच्या चिंदीत बांधते. आपल्या लेकराला चिंदी म्हटलं तरी चालतं. मला एकुलता एक मुलगा आहे. माझ्या मुलाचं लग्न ठरलं. मी घरातल्या सगळ्या भांड्यांची सभा घेतली. सगळ्या भांड्यांना समजावून सांगितलं, नवीन मालकीण येणार आहे, तिच्या हाताची सवय करून घ्या. पडायचं नाही, झडायचं नाही, अजिबात आवाज करायचा नाही. थोडक्यात सून घरात आल्यावर सासूनी संसारातलं लक्ष हळूहळू हळू कमी करायचं आहे. जमेल का? जमवा जमवा. नंबर 3, सून घरात आली, तिला लगेच सांगायला जाऊ नका, काही नव्हतं बाई, किती कष्ट. तुम्ही तुमचे कष्ट सुनांना ऐकवू नका. त्या म्हणणार आहेत तुमचा काळ वेगळा होता, तुमचे दिवस वेगळे होते, तुम्ही सहन केलं, आम्ही करणार नाही, सांगायला जाऊ नका. नंबर 4, सुनेला काटकसर शिकवायची नाही. मला 2 किलो तेल लागत होतं, हिला 4 लागतंय, लागू दे. मागच्या आठवड्यात मी सुनेकडे जेवले, मिक्स भाजी केली होती, मिक्स भाजी, सगळं तेल ताटात वाहतंय. माझ्या इथपर्यंत आलं होतं, पण मी एक शब्दही बोलले नाही हो. माझ्या नवऱ्याला 100 रुपये पगार होता, तिच्या नवऱ्याला 1 लाखाच्या पेक्षा जास्त पगार आहे. ती तेल डोक्यावर ओतून घेऊ देत, नाही तर पिऊ देत. तुम्ही बोलू नका. हाताची घडी, तोंडावर बोट. 498 आरोपी नंबर 2 सासू. सासरा कुठेही आरोपी नाही. सगळ्या सुना सांगतात आमचे मामा चांगलेत. आत्यात जरा मामा चांगले नसायला काय झालं? आयतं ताट मिळतंय, आयतं जेवायला मिळतंय, आत काय चाललंय ते मामांना कुठं कळतंय. आणि सगळे ज्येष्ठ नागरिक, तुम्ही आम्हालाच बजावून सांगता, नवीन मुलगी आहे, समजवून घ्या, समजवून घ्या. अहो, आम्ही तुमच्या आईला पण समजवून घेतलंय, आता तुम्ही म्हणताय सुनांना समजवून घ्या. आम्हाला कोणी समजवून घ्यायचं ते तरी एकदा सांगा. आमची फार ओढाताण झाली हो. नव्याला धरा आणि जुन्याला ओढा. काय करायचं आम्ही? ज्येष्ठ नागरिकांना एका मिनिटात एक प्रश्न विचारते, उत्तर काय देतात बघू. सगळ्या ज्येष्ठांनो, ज्यांच्या लग्नाला 40 वर्ष झालेली आहेत त्यांनी उत्तर द्यायचे. तुमची बायको तुमच्या घरात आली तेव्हा तुमची परिस्थिती बेताची होती. तिने तुमच्या तशा परिस्थितीत खूप ऍडजस्ट केलं, तिने खूप समजावून घेतलं, तिने 2 साड्यांवर दिवस काढले, तिने कसली तक्रार केली नाही, ती कष्ट करत राहिली, ती तुमच्या सगळ्या परिस्थितीशी तडजोड करत राहिली. तिने तुमच्या भावंडांचं केलं, तिने तुमच्या आई वडिलांचं केलं. आता ती म्हातारी झालीये, तुम्ही पण म्हातारी झालायत, पण तुम्ही बसल्या जागी तिला पाणी मागता, अजूनही ती उठून पाणी देते. सांगा, तिचे कष्ट कमी झालेत का पुरुषांनो? मग सगळ्या ज्येष्ठांनो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. तुमच्यापैकी किती जणांनी बायकोला एकदा तरी या 40 वर्षात विचारलंय, दमलात का हो? करा हात वर. नाही विचारलं, आता विचारा, विचारा. आणि सगळ्या ज्येष्ठांनो, एक वाक्य बोलते, रागवू नका. तुम्हाला घरामध्ये बायकोला सन्मान देता येत नसेल तर देऊ नका, पण सुनांच्या समोर अपमान करायचा नाही. सुनांच्या समोर बायकोच्या अंगावर ओरडायचं नाही. मग त्या सुनांना बरोबर कळतं, हिचा नवरा हिला किंमत देत नाही, आपण का द्यावी?
मग ती सगळ्या जणी उलट बोलायला लागतात. सगळ्या ज्येष्ठांनो, हे पथ्य पाळा. आणि शेवटचं वास्तव एकच, बायको शिवाय तुमचं म्हातारपणी कुणीही करणार नाही. बायको शेवटाला जाणार आहे. माझे मिस्टर खूप आजारी होते. मी देवाला रोज सांगितलं, देवा यांची पालखी आधी ने, पाठीमागनं मी येते. सवाष्णपणी मरण देऊ नको. कारण आपण बायका सुनांच्या राज्यात भाजी निवडत, नातवंड सांभाळत कशा पण जगतो. एकट्या पुरुषांना जगणं अवघड असतं. सुना समजावून घेत नाहीत, मुलांना समजतं पण ते काही करू शकत नाहीत. काय करणार? आणि सगळ्या मुलांच्या आयांनो, हल्ली सुनांना नवऱ्याने आई आई केलेलं अजिबात आवडत नाही. त्यामुळे मुलाचं लग्न झालं, मुलामधला जीव काढून घ्या. गुंतून पडू नका. त्याचा डबा केला का? त्याचे कपडे धुतले का? तो यायची वेळ झाली, स्वयंपाक केलास का? त्या दोघांना हळद खेळू देत, तू लक्ष घालू नको. आणि त्या सुनेला सारखा ऐकवू नका, मी केलंय, आम्ही केलंय, तुम्हीच केलंय, पण बडबडता कशाला? मग ती सून चिडून म्हणते शेवटी, तुम्ही केलंय, तुम्हीच सांभाळा, मी राहते वेगळी. तसं नाही होतं का? मग नाही ऐकवायचं. आणि दोन सुनांमध्ये पक्षपात कधी करायचं नाही. ती माझ्या भावाची मुलगी आहे, आतलंय नातं, आतलं. अगं ते आतलं असलं तरी तुझ्या पोराची बायको आहे ना ती. दोघींना नीट सांभाळ. दोघींमध्ये तुलना काय करते तू? नाही, मोठी जरा बरी आहे, धाकटीच जरा, तिचं गुण असू देत, अवगुण असू देत, तिला घरामध्ये सामावून घेताच आलं पाहिजे. अगदी पक्क लक्ष ठेवा, सासू पण अवघड आहे, प्रचंड अवघड काम आहे. मला तर एकुलता एक मुलगा आहे, मी तर इतकी तडजोड करते, बाप रे, प्रचंड तडजोड. आपल्या मुलाला त्रास होऊ नये आणि त्याचा संसार चांगला व्हायचा असेल तर प्रत्येक सासूनी मनावर ताबा ठेवावाच लागणार आहे. पक्क लक्षात ठेवा. आणि नवरा बायकोंचं नातं खूप सुंदर आहे बरं का. सगळ्या तरुण पुरुषांनो आणि बायकांनो, ते व्हॉट्सअप जरा बेताने वापरा. नवऱ्याचा मोबाईल बायकोच्या हातात सापडला की संशय, बायकोचा मोबाईल नवऱ्याच्या हातात सापडला की संशय. त्या व्हॉट्सअपवर चॅटिंग करायचं नाही. रात्री 9:30 नंतर घरात येणाऱ्या पुरुषांनी आणि बायकांनी फोन स्विच ऑफ करावाच लागणार आहे. रात्री 11 नंतर आलेले मिस कॉल कुणी घ्यायचे नाहीत. संशयाचं वातावरण इतकं निर्माण होतं, आता भांडण येत नुसती. रात्री 12:30ला नवऱ्याला कुणाचा तरी फोन आला होता. मी त्याचा मोबाईल चेक केला, तो फोन अननोन नंबरचा होता. मग मी कुठे जायचं, कुणाचा आहे ते शोधायचा प्रयत्न केला. म्हणजे तिच्या डोक्यात संशय शिरला. संशय निघतो का? त्यांच्या डोक्यात शिरलेला आणि आपल्या डोक्यात शिरलेला. संसार असे होत नाहीत बाई. त्यामुळे व्हॉट्सअपचा वापर जरा बेताने करा. विश्वासाचं नातं आहे. आणि सगळ्या तरुण पुरुषांनो, 497 कलम सुप्रीम कोर्टाने भारतीय दंडसंहितेतून रहित केलेलं आहे. एका जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलाय, व्यभिचार हा गुन्हा नाही, प्रत्येकाला स्वतंत्रपणे स्वतःच्या मनाने अतिशय छान जगता आलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा आदर करून मी म्हणते की त्यांनी त्या जजमेंटमध्ये अतिशय योग्य निर्णय दिलाय. कारण का ती केस तशी होती, पण आपले धर्मग्रंथ सांगतात त्याप्रमाणे आपल्याला आचरण करावं लागेल. त्यामुळे सगळ्या पुरुषांना एक संकल्प आहे, लग्ना आधी जय हनुमान, लग्नानंतर जय श्रीराम. हे पथ्य पाळलं ना तर संसार होतात, नाहीतर होत नसतात. ते पथ्य नीट पाळा. आणि सगळ्या नंदांनो, नणंद भाऊजाईचं नातं फार सुंदर आहे अगं. आनंद देणारी नणंद व्हा, त्रास देणारी नणंद नको. कायद्याने तुम्हाला सगळे अधिकार दिलेले, पण भाऊजाईच्या संसारात वाटेल तसं बोलण्याचा अधिकार तुम्हाला कायद्याने दिलेला नाही. पाहुण्यासारख्या या, पाहुण्यासारख्या जा. 4 दिवस राहणार असाल, निमूटपणे राहा. उगीच त्या आईला काहीतरी सांगायचं, त्या भाऊजाई विरुद्ध काहीतरी बोलायचं अजिबात चालणार नाही. पाहुण्यासारखं येऊन पाहुण्यासारखं राहायचं. आता जेवढ्या माहेरवशिणी आल्या त्या सप्ताहासाठी झाला की निघायचं.
पाहुणचार फार फार तर 2 दिवसाचा असतो, जास्त नाही. माहेरी किती दिवस राहायचंय? आई वडील जिवंत आहेत तोपर्यंत बोलावल्याशिवाय कधी पण या. भावाच्या राज्यात बोलावल्यावर या आणि भाच्याच्या राज्यात दरवाजावरनं जा, पण आत जायचं नाही. तर माहेरवाशिणीचा मान राहतो, नाहीतर राहत नाही. गेलात भाऊजेकडे, बसा, दिला चहा प्या, नाही दिला निघा, बडबड करू नका. एवढ्या लांबनं गेले, साधा चहा केला नाही. घरी आल्यावर एवढा करा आणि नरसाळं लावून दिवसभर प्या, पण बडबड करू नका. मला साधं कुंकू लावलं नाही. तुझी टिकली दुर्बिणीतनं बघावी लागते आता. कुंकू मला कुंकू लावलं नाही. मान पान संपाग.